नमस्कार. मी संजय घेजी. माझ्या संजय घेजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. विशेषतः 12वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक. या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र CET 2024 या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचा आहे याचा लाईव्ह डेमो मी देणार आहे. मी पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच PVPIT बुधगाव सांगली या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे 9028898012. तर महाराष्ट्र CET म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट ही एक्झाम महाराष्ट्र राज्य CET सेलकडून दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेचा वापर करून महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळे कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस तसेच प्रायव्हेट कॉलेजेस यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर या अशा विविध डिग्री कोर्सेसना म्हणजे 12वी नंतरच्या डिग्री कोर्सेसना प्रवेश दिला जातो. तर अशा 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये, ते अशा सर्वांना CET परीक्षा देणं हे बंधनकारक आहे. या वर्षीची CET परीक्षा देणे हे बंधनकारक आहे. या CET मध्ये 2 प्रकार आहेत, एक PCB आणि एक PCM ग्रुपची CET. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हा ग्रुप आहे आणि PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा दुसरा ग्रुप आहे. तर दोन्हीपैकी एक परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते किंवा दोन्ही परीक्षा देता येतात. प्रामुख्याने इंजिनिअरिंगसाठी PCM ग्रुप CETचे मार्क्स विचारात घेतले जातात. तर ॲग्रिकल्चर किंवा फार्मसी, इतर मेडिकल सर्व्हिसेस, हेल्थ सर्व्हिसेस यासाठी PCB या पेपरचे मार्क्स विचारात घेतले जातात. तर याचा ऑनलाईन फॉर्म आता आपल्याला भरायचा आहे. तर त्याची मुदत 16 जानेवारी ते 1 मार्च 2024 इतकी देण्यात आलेली आहे आणि ह्याचा फॉर्म या वेबसाईटवरती आपल्याला भरता येणार आहे. तर याची सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पूर्ण प्रोसेस समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी आपल्याला विनंती. तर फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला काही माहिती रेडी करून ठेवावी लागेल, तयार करून ठेवावी लागेल. तर त्यामध्ये 10वी किंवा 12वीचे मार्कशीट, कारण त्यातले काही मार्क्स आपल्याला त्यामध्ये भरायचे, 10वी आणि 12वीचे मार्क्स भरायचे आहेत. जे विद्यार्थी अजून 12वी या परीक्षा यावर्षी देणार आहेत ते फक्त 10वीचे मार्क्स आणि मार्कशीट त्यामध्ये भरू शकतात. तर ईमेल ॲड्रेस हा आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याला CET परीक्षा द्यायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्याकडे ईमेल ॲड्रेस असणे हे कंपल्सरी आहे. त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आपल्याला कंपल्सरी आहे. विद्यार्थ्याचा लेटेस्ट फोटो, रिसेंट फोटो त्याचा स्कॅन केलेला तो 50 KB या साईजपर्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्याची किंवा कॅन्डिडेटची सही, त्याचा स्कॅन केलेला फोटो 50 KB पर्यंत त्याचं साईज. त्यानंतर ID प्रूफ, आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल ज्याच्यावरती विद्यार्थ्याचं जन्मतारीख, पूर्ण नाव आणि पत्ता नमूद केलेला असेल तर त्याचं स्कॅन कॉपी लागेल. आणि ह्याची फी जी आहे, ओपन कॅटेगरीसाठी एका ग्रुपसाठी 1000 रुपये, तर रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 800 रुपये अशी फी आहे. म्हणजे PCM किंवा PCB एकच परीक्षा देणार असाल तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये भरावे लागतील आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 800 रुपये भरावे लागतील. तर ज्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, ज्यांचं मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही विषय 12वीमध्ये आहेत आणि दोन्ही परीक्षा देण्याची इच्छा आहे, त्यांना याच्या डबल पेमेंट करावं लागेल. PCM आणि PCB दोन्ही मिळून इथे 2000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि 1600 रुपये रिझर्वेशन कॅटेगरीसाठी भरावे लागतील. तर इतकी माहिती आपल्याकडे फॉर्म भरण्यापूर्वी आवश्यक आहे. आता मी तुम्हाला वेबसाईटवरती घेऊन जातो. तर Google Chrome किंवा कुठलाही ब्राउझर उघडलात आणि ते तुम्ही हे टाईप केलं https://cetcell.mahacet.org, तर या वेबसाईटवरती आपण येतो. इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. तुम्ही वेबसाईट बघू शकता. आता आपल्याला रजिस्ट्रेशनकडे जायचं आहे. तर इथे उजव्या साईडला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं लिंक दिलेलं आहे. याच्यावरती क्लिक केलं की नवीन विंडो उघडते. या विंडोमध्ये
इथे दोन ऑप्शन्स दिसतात. ज्यांचं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नाही, इथे न्यू युजरमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे त्यांच्याकडे ईमेल आय डी आणि पासवर्ड असेल, ते यूज करून त्यांना साइन इन करता येणार आहे. तर आपल्याला सुरुवात करायची आहे, नवीन अकाउंट उघडायचं आहे, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यामुळे इथे रजिस्टरवरती क्लिक करा. इथे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर ही सुरुवातीची माहिती आपल्याला विचारली जाईल. पहिला आहे इथं 10वी किंवा 12वी मार्कशीट प्रमाणे पूर्ण नाव. तर हे आपण याच्यामध्ये टाईप करू. तर इथे एका विद्यार्थ्याचा मी फॉर्म आपल्याला भरून दाखवत आहे. तर या विद्यार्थ्याचं गेल्या वर्षी 12वी पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे एक 12वीचं मार्कशीट आहे. त्यावरील नाव सोलकर अलंकार अनंत असं आहे. तर हे नाव इथे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे विद्यार्थ्याचा ईमेल आय डी इथे टाईप करा. त्यानंतर इथे पासवर्ड सेट करायचा आहे, अकाउंटचा पासवर्ड. त्याचं इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत, त्याप्रमाणे पासवर्ड सेट करून घ्या. आणि हा पासवर्ड कुठेतरी तुमच्याकडे लिहून ठेवा आणि तो सिक्रेट ठेवा. पुन्हा कन्फर्म पासवर्ड, पुन्हा ते पासवर्ड टाईप करायचा आहे. पुढे डेट ऑफ बर्थ ते 2 एप्रिल 2005 इथे याच्यामधून सिलेक्ट करावं लागेल. 2005 एप्रिल 2. आता रजिस्टर याच्यावरती क्लिक करा. सुरुवातीला इतकी माहिती दिल्यानंतर रजिस्टर इथे क्लिक केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये जाऊ. इथे आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशन स्टेप दिलेला आहे. तर आपण जो ईमेल आय डी प्रोव्हाइड केलेला आहे, तर त्या ईमेल आय डी उघडून त्या ईमेलमध्ये आपल्याला एक मेल रिसीव्ह होईल आणि तिथे आपल्याला व्हेरिफिकेशन लिंक पाठवलेलं असेल. तर आपण ईमेल उघडूया. तर ईमेल उघडल्यानंतर तुम्हाला एक न्यू मेल इथे दिसेल. MHCET कडून आलेला ईमेल आहे, व्हेरीफाय ईमेल. तर हा ईमेल उघडल्यानंतर इथे व्हेरीफाय ईमेलचं लिंक आपल्याला दिसेल, याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन विंडो उघडेल. हे उघडल्यानंतर इथे क्लिक टू प्रोसीड क्लिक करा. मेसेज येईल आपल्याला, युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन व्हेरीफाईड, म्हणजे आपलं सक्सेसफुल व्हेरिफिकेशन झालेलं आहे. पुन्हा इथे बॅक टू ॲप्लिकेशन प्रेस करा. पुन्हा ईमेल व्हेरिफिकेशन या पेजवरती येऊन इथे क्लिक हिअर करा. त्यानंतर ही विंडो पुन्हा दिसेल. आता आपलं एक रजिस्ट्रेशन, एक अकाउंट क्रिएट झालेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि इथे पासवर्ड एंटर करून पुढे जायचं आहे. इथे ईमेल आय डी आणि आपण जो पासवर्ड सेट केला होता तो दोन्ही एंटर करा आणि इथे साइन इन वर क्लिक करा. साइन इन वर क्लिक केल्यानंतर अजून एक विंडो फ्लॅश होईल. इथे आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे. पुढे इथे फादर्स नेम, फादर्स फर्स्ट नेम ओनली, फक्त वडिलांचं नाव. पुढे मदर्स नेम, नेम ओनली, म्हणजे आडनाव किंवा इतर मिडल नेम लावायची गरज नाही, फक्त जे आईचं नाव असेल ते. इथे जेंडर मेल फिमेल, मेल लेडीज असेल तर फिमेल सिलेक्ट करा.
जेंट्स असेल तर मेल सिलेक्ट करा. ते पुढे रिलीजन जो काय आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर इथे रिजन म्हणजे आपण कोणत्या ह्याच्यात विभागात राहता. ग्रामीण भागात असेल तर रुरल आणि शहरी भागात असेल तर अर्बन. इथे मदर टंग मातृभाषा मराठी. नॅशनॅलिटी इंडियन आहे, इंडियन सिलेक्ट करा. ॲन्युअल फॅमिली इन्कम जे इन्कम तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करा. मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड, शक्यतो अनमॅरिड असतं त्यामुळे अनमॅरिड सिलेक्ट करा. पुढे इथे परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे. ॲड्रेस इथे टाईप करून घ्या. नंतर इथे स्टेट सिलेक्ट करा. ते महाराष्ट्र आहे. पुढे जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सांगली. पुढे तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करा. पुढे विलेज, तुम्ही गावात राहत असाल तर हे ग्रामीण भागाचं हे येईल. त्याप्रमाणे सिलेक्ट करा. मग आपला पिनकोड आपल्याला माहित असतो तो इथे पिनकोड टाईप करा. फोन नंबर पुन्हा विचारलेला आहे, फोन नंबर इथे टाईप करा. पुढे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, आपण परमनंट ॲड्रेस दिलेला आहे. करस्पॉन्डन्स ॲड्रेस तुमचा सध्या तुम्ही दुसरीकडे राहत असाल तर त्याचा ॲड्रेस ते भरायचा आहे. जर दोन्ही सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेसचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. आहे तीच माहिती इथे रिपीट होईल. पुन्हा अदर डिटेल्स इथे विचारलेले आहेत. आर यू डोमिसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुमच्याकडं डोमिसाइल महाराष्ट्र स्टेटमध्ये राहत असलेलंच डोमिसाइल सर्टिफिकेट असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. इथे मायनॉरिटी डिटेल्स, मायनॉरिटीमध्ये विशेषतः जैन, शीख, मुस्लिम, बौद्ध असे जे रिलिजन्स आहेत त्यांना मायनॉरिटी स्टेटस असतं. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आर यू विथ पर्सन विथ डिसॅबिलिटी, म्हणजे आपल्याला काही अपंगत्व असेल तर आपल्याला इथे येस करावं लागेल, नसेल तर नो करा. तर 10वीचं पासिंग वर्ष कुठलं आहे, पासिंग इयर हे विचारलेलं आहे. तर 10वी मार्कशीटवरती आपल्याला पासिंग इयर हे असतं. ते 10वीचं मार्कशीट आपल्याकडं रेडी आहे, तर त्याचं ते पाहून तिथे वर्ष हे करा. सध्या इथे मार्च 2020 आहे, ते 2020 ते सिलेक्ट करा. आपल्या मार्कशीटमध्ये जे वर्ष आहे ते वर्ष बघून इथे सिलेक्ट करा. इथे 10वीचं पर्सेंटेज विचारलेलं आहे. 10वी मार्कशीट रेफर करा आणि त्याप्रमाणे पर्सेंटेज टाईप करा. 71.60. पुढे 10वीचं बोर्ड विचारलेलं आहे. आपलं मार्कशीटवरती बोर्ड दिलेलं असतं. तर इथे मार्कशीटवरती आपल्याला बोर्डचं टायटल बघायला मिळेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर त्याप्रमाणे इथे महाराष्ट्र स्टेट, कोणाचं CBSE ICSE असेल तर त्याप्रमाणे इथे सिलेक्ट तुम्हाला करता येईल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. त्यानंतर शाळा SSC स्कूल स्टेट, म्हणजे शाळा कोणत्या राज्यात होती ते सिलेक्ट करा. महाराष्ट्रातच आहे त्यामुळे महाराष्ट्र. आता इथे पुढे हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे विचारलेला आहे. आर यू अपिअरिंग ऑर अपिअर्ड फॉर 12th और HSC एक्झाम इन 2024, म्हणजे तुम्ही आत्ता 12वीची परीक्षा पास झाला आहात का देणार आहात. जे विद्यार्थी अजून 12वी परीक्षा आत्ता आहेत 12वीमध्ये आणि 12वीची परीक्षा आता फेब्रुवारीपासून सुरू होते,
तर त्यांना येस करायचं आहे. आणि ज्यांनी 12वीची परीक्षा पास केलेलं आहे गेल्या वर्षी त्याच्या आधी देखील, तर त्यांनी नो करायचं आहे. आत्ताची केस आहे तिथे नो आहे. ऑलरेडी गेल्या वर्षी 12वीची परीक्षा दिलेली आहे. ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी पुढील माहिती भरावी लागेल. HSC म्हणजे 12वी पास झाल्याचं वर्ष कुठलं आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या 12वीच्या मार्कशीटवरती डिटेल मिळेल. ते दिलेलं असतं मार्च 2022. तर त्याप्रमाणे इथे पासिंग इयर सिलेक्ट करावं लागेल 2022. पुढे बोर्ड 12वीचं बोर्ड विचारलेलं आहे, ते पुन्हा इथे सिलेक्ट करा. महाराष्ट्र स्टेट. मार्क्स टाईप विचारलेलं आहे, ते पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, CGPA असेल तर CGPA म्हणजे पॉइंटरमध्ये असेल तर इथे पर्सेंटेज आहे. आता 12वीमध्ये मार्क्स किती मिळाले ते इथे टाईप करावं लागेल. त्यासाठी पुन्हा मार्कशीट बघा. जे मार्कशीट आता मार्क्स 392 मार्क आहेत 600 पैकी, तर ते तिथे टाईप करावं लागेल. मार्क्स ऑप्टेन म्हणजे 392 आणि किती पैकी तर 600 पैकी. त्याचं पर्सेंटेज इथं ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल. एवढी सगळी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह चेंजेसवरती क्लिक करा. डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणून इथे मेसेज फ्लॅश होईल. आता ही सगळी म्हणजे पूर्व माहिती झाली. आता याच्यानंतर आपल्याला एक विंडो ओपन होते. इथे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्स बघायला मिळतात. आता इथे रजिस्ट्रेशन नाव याच्यावरती क्लिक करा. तर रजिस्ट्रेशन नाव वरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळे CETचे परीक्षा ऑप्शन आपल्याला दिसतात. CET मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. एक आहे ते आता आपण फॉर्म भरतोय तो MST CET म्हणजे टेक्निकल एज्युकेशन साठीचं. इंजिनिअरिंग, फार्मसी हे सगळं टेक्निकल एज्युकेशन मध्ये येतं. आणि UG मध्ये येतं, अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी. काही परीक्षा असतात त्या PG साठी सुद्धा असतात. त्या कॅन्डिडेटना त्या परीक्षेचा फॉर्म इथे भरता येतो. तर आपल्याला इथे UG मध्ये MST CET वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो उघडेल. तर नवीन विंडोमध्ये आपल्याला असं इंटरफेस बघायला मिळेल. त्याच्यावरती सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ते वाचून झाल्यावरती इथं क्लिक करा. मग आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड करा. आपण आधी सुरुवातीला जी माहिती भरलेली आहे तीच इथे ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर थ्रू अपीअर झालेली आहे. तर फक्त आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे की माहिती बरोबर आहे की नाही. जर काही मायनर मिस्टेक्स असतील, बारीक हे असतील, सुधारणा करायची असतील, इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर ते तुम्ही इथं करू शकता. तर इथे काही सगळं ओके आहे. तर सगळं खात्री करून घेतल्यानंतर खाली या. इथे सिक्युरिटी पिन आपल्याला दाखवलेलं आहे. जसं आहे तसं इथे आपल्याला इथे टाईप करायचं आहे. जे दिसतंय ते आपल्याला टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला OTP पाठवण्यात येईल. तो इथे आपल्याला टाईप करायचा आहे. आपण दिलेल्या मोबाईल नंबरवरती असा आपल्याला OTP रिसीव्ह झालेला आहे. तर हा इथे टाईप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर जनरेट होईल. हा ऍप्लिकेशन नंबर लिहून ठेवा आणि लिहून तो स्टोअर करून ठेवा. तो आपल्याला पुढील रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहे. त्यानंतर प्रोसीड. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुम्हाला बघायला मिळेल. हे तर कॅन्डिडेट प्रोफाईल आहे.
वेगवेगळे इतर मेनूज आहेत. आता रजिस्ट्रेशनचे हे सगळे जो टोटल 9 टप्पे आहेत, तर या टप्प्यामधला आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आपल्याला दुसरा टप्पा आता इथे इनकम्प्लीट दिसतंय, तर याच्यावरती क्लिक करून त्या दुसऱ्या स्टेपमध्ये जायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डोमिसाईल डिटेल्स विचारले जातात. आपण ऑलरेडी हे भरलेलं आहे. डोमिसाईल्ड इन महाराष्ट्र आहे का, तर येस, आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, येस आपण दिलेलं आहे. कॅटेगरी डिटेल्स, आता रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये स्टुडंट असेल आणि त्याला आपलं कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट डॉक्युमेंट असेल तर त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करा. ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा. आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत पण त्यांच्याकडं कुठलंही कागदपत्र किंवा डॉक्युमेंट नाही आहे तर त्यांनी देखील ओपन हाच ऑप्शन निवडा. फॅमिली इन्कम ऑलरेडी आपण दिलेलं आहे. पुढे इथे EWSचा ऑप्शन आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. त्याचंही डॉक्युमेंट हे त्याचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तिथे येस करा, नसेल तर नो करा. एंटर कास्ट नेम, जात आपल्याला माहिती असेल तर ती त्यामध्ये नमूद करा. मायनॉरिटी कॅटेगरी आहे का, तर आपण ऑलरेडी नाही म्हटलेलं आहे. ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. नंतर आपल्याला इथं क्वालिफिकेशन डिटेल्स दिसतील. आपण ही माहिती ऑलरेडी भरलेली आहे, 10वी मार्क्स, बोर्ड इत्यादी. त्यानंतर 12वीचे मार्क्स वगैरे हे सगळे भरलेलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता इथे महाराष्ट्र CET एक्झामिनेशन डिटेल्स, यामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आहे. इथे आपल्याला ज्या ग्रुपची CET आपल्याला द्यायची आहे तो ग्रुप आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. इंजिनिअरिंगसाठी जाणार असाल तर PCM ग्रुप, इतर इंजिनिअरिंग सोडून इतर कोर्सेसला जाणार असाल तर PCB, आणि दोन्ही परीक्षा देणार असाल तर PCM आणि PCB दोन्ही तुम्हाला देता येतात. फक्त पेमेंट मात्र तुम्हाला डबल करावं लागेल. तर आता इथे PCM ग्रुपच्या CET आपल्याला द्यायचं आहे, त्यामुळे PCM सिलेक्ट केलेलं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला पाहिजे. मोस्टली आपण इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलेलं असतं, त्यामुळे इंग्लिशमध्येच सिलेक्ट करा. इथे पुन्हा कन्फर्म करा, इंग्लिश. आता इथे एक्झामिनेशन सेंटर, तुम्हाला आपण जिथे राहता तेव्हा तिथून जे जवळ आहे, तुम्हाला परीक्षा सेंटरवर जाता येईल लवकरात लवकर आणि सहज गतीनं, तर ते सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आधी स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र. तुम्हाला कर्नाटक बाउंड्रीवरती असाल, कर्नाटक जवळ पडत असेल तर विशेषतः जर तालुका वगैरे या ह्याच्यामध्ये तर विजापूर वगैरे जवळ पडतं, तर ते तुम्ही कर्नाटक म्हणून सिलेक्ट करू शकता. इथे डिस्ट्रिक्ट नंबर 1 इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. मोस्टली आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो आणि ते त्याचं सिलेक्ट करा. सांगली. रेफरन्स नंबर 2, ह्या विद्यार्थ्याला इथे कोल्हापूर जवळ पडेल, कोल्हापूर. रेफरन्स नंबर 3, कोल्हापूर सोडून मग सातारा जवळ पडेल. तर प्रेफरन्स नंबर 4, तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे जवळचं आहे, जे सोयीचं वाटतं ते सेंटरचे जिल्हा तुम्ही सिलेक्ट करा. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. इथे पुढे आल्यानंतर आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. तर इथे आधी फोटोग्राफ वरती सिलेक्ट करा. फोटोग्राफ इथे ओपन ऑप्शन आहे, ओपन वरती क्लिक करा. ओपन वरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरवरती जिथे सगळा डेटा ठेवलेला आहे, स्टोअर केलेला आहे, त्या फोल्डरमध्ये जाऊन कॅन्डिडेटचा फोटो सिलेक्ट करा.
फोटो शक्यतो 50 KB आतला असावा. अशा पद्धतीनं फोटो तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये बघायला मिळेल. ओके असेल तर अपलोडवरती क्लिक करा. अपलोड केल्यावरती तुमचा कॅन्डिडेटचा फोटो अशा पद्धतीने दिसेल. त्यानंतर सिग्नेचर, स्कॅन कॉपी, सिग्नेचरची स्कॅन कॉपी असेल तर ती इथे सिलेक्ट करा. रिव्ह्यू मध्ये सगळं ओके असेल, ऍक्सेप्टेबल असेल तर अपलोड म्हणून क्लिक करा. फोटो आणि सही दोन्ही अपलोड झालेला आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. आता पुढे आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट, प्रूफ ऑफ आयडेंटिटी. प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ID प्रूफ, ID कार्ड. त्यामध्ये जे तुम्हाला सोयीचं वाटतं ते इथेच इथून सिलेक्ट करा. ते वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, आधार कार्ड. तर शक्यतो आधार कार्डवरती सिलेक्ट करा. आधार कार्ड हे सगळ्यांकडे असतंच, त्यामुळे आधार कार्ड सिलेक्ट करा. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे आपलं आधार कार्डचं स्कॅन केलेलं डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे. अपलोडवरती क्लिक करा. तर ओपनवरती क्लिक करा. आपण जिथे डॉक्युमेंट्स स्टोअर केलेले आहेत तिथून आधार कार्ड सिलेक्ट करा. आधार स्कॅन केलेलं डॉक्युमेंट आयदर PDF किंवा JPG या फॉर्मॅटमध्ये चालेल. अपलोडवरती क्लिक करा. अपलोड झालेला आहे. तुम्हाला व्ह्यू करायचं असेल तर व्ह्यू वरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला आपलं आधार कार्ड व्यवस्थित अपलोड झालेलं असेल ह्याचं खात्री करून घेता येईल. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. ते प्रिव्ह्यू अँड व्हॅलिडेट ऍप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन दिसतो. म्हणजे एकदा तुम्हाला पूर्ण माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या. नसेल तर इथे एडिटचा ऑप्शन, एडिटचं सिम्बॉल आहे, याच्यावरती तुम्ही प्रेस करू शकता आणि हवी ती माहिती एडिट करू शकता, त्यामध्ये बदल करू शकता. हे सगळं एकदा ओके आहे कन्फर्म केल्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट. इथे पुन्हा एकदा विचारलं जातं की पेमेंट करण्यापूर्वी जे सर्व काही जे काही चेंजेस आहेत तर ते आपल्याला करून घ्यावे लागतील. एकदा पेमेंट झालं की त्यानंतर कोणतेही चेंजेस करून दिले जाणार नाहीत, ते अलाउड नाहीत. एकदा पेमेंट झाल्यानंतर आपल्याला कोणतेही चेंजेस करता येणार नाहीत. त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक, जी काही माहिती आपण भरलेली आहे बारीक सारीक सर्व डिटेल्स ते व्यवस्थित तपासूनच तिथे येस म्हणून येस वरती क्लिक करा. इथे एकदा आपण ज्या ग्रुपची CET आपल्याला द्यायची आहे ते आहे का नाही ते खात्री करून घ्या आणि त्या पद्धतीने पुढे जा. PCM आहे तर आपल्याला इथे 1000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. इथं खाली आल्यानंतर इथे चेकबॉक्स आहे, याच्यावरती क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विंडो उघडेल. इथे याच्यावरती क्लिक करा आणि आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स वरती चेकबॉक्स क्लिक करा आणि प्रोसीड. त्यानंतर ओके क्लिक करा. मग पेमेंटसाठी हे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत जे तुम्हाला सोयीचं पडतंय. इंटरनेट बँकिंग आहे, डेबिट कार्ड पेमेंट आहे, UPI, हे सर्व ऑप्शन्स आहेत. त्यामधून तुम्हाला जे ऑप्शन सोयीचं वाटतं त्यामधून आपण 1000 रुपयाचं पेमेंट किंवा 800 रुपयाचं पेमेंट हे पूर्ण करून घेऊ. तर इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. तर हे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म हे रजिस्ट्रेशन पूर्णपणे सक्सेसफुली कंप्लीट होईल. ओके, तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपले जे काही शंका असतील किंवा काही गोंधळ असेल
तर हे सर्वात आपल्याला क्लिअर होईल अशी मी आशा करतो. त्यातूनही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाईप करा. काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तेही तुम्ही तिथे विचारा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. CETचं वेबसाईटही दिलेलं आहे. माझं नाव, ईमेल आय डी आणि हा माझा ईमेल आय डी आहे. मोबाईल नंबर देखील तिथे दिलेला आहे. आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा, म्हणजे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनाही मदत होईल. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.